कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी हॉकी स्टेडियम, गांधीनगर आणि कसबा बोर्डा परिसरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे टर्फसह प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी शहर अभियंत्यांना दिले। स्टेडियम परिसरातील गाळे दुरुस्त करून लिलाव पद्धतीनं भाड्यानं देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना इस्टेट विभागाला देण्यात आल्या। तसेच स्वच्छता राखणे आणि झाडाच्या फांद्या छाटण्याबाबतही निर्देश दिले। यानंतर गांधीनगर परिसरातील सुरू असलेल्या मिळकतीच्या सर्वेची पाहणी करत आयुक्तांनी सर्वेनंतर लगेच विश्लेषणाचं काम सुरू करण्यास सांगितलं। महापालिका क्षेत्रातील बांधकामाची संख्या, क्षेत्रफळ, आरक्षणातील आणि ब्ल्यू लाईन मधील बांधकामाचा सविस्तर अहवाल सोमवारी सादर करण्याचे आदेश देण्यात आले। कसबा बोर्डा येथे 76 MLD, 4 LLD आणि अमृत 2 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 15 LLD प्रकल्पाचा आढावा घेत कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। STP प्लांट नियमित आणि सुरळीत ठेवण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी महापालिका उपायुक्त, अभियंते, अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते।